हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे रविवार आणि इथे झालेली आहे बघा सकाळ. आणि ही आधी उठलेली आहे आणि रविवार असल्यामुळे आज तिचे पप्पा घरीच आहे. आणि बघा, आता रविवार असल्यामुळे त्यांची सुरू असते इथे मस्ती. पहा, ही फुल मस्ती चालू असते तिची पप्पासोबत सकाळी सकाळी. तिला तर वाटत असेल रोजच रविवार असायला पाहिजे आणि पप्पाला सुद्धा वाटत असेल की रोजच सुट्टी असायला पाहिजे. हे पहा, त्यांची मस्ती अशी चालू असते. तिला पप्पासोबत खेळायला खूप आवडते. बघा, हे बघा, इथे ती खेळत आहे बॉल पप्पासोबत. पप्पाकडे ती फेकत आहे. बघा, हा मोठा बॉल आहे तिचा. हे बघा, बॉल पकडता आला नाही तिला इथे, तर बघा रागाने अशी बसली खाली. आता इथे बघा, माझी झालेली होती आंघोळ, देवपूजा झालेली होती. म्हटलं देवपूजा झालेली आहे, आता आता तुळशीला वगैरे आपण अगरबत्ती लावून देऊया. तर हे बघा, हे आमची मागची गॅलरी आहे. तिथे अशी थोडीशी 4-5 अशी कुंड्या ठेवलेल्या, जास्त काही अशी झाडं नाही आहेत, कारण की इथे जास्त स्पेस नाही आहे, छोटी आहे गॅलरी. हे बघा, थोडेच अशी झाडं आहेत तुळशीची आणि ही 2-3 अशी झाडं आहेत. गॅलरी छोटी असल्यामुळे जास्त काही ठेवता नाही येत तिथे. हे बघा, असा व्ह्यू आहे आमच्या मागच्या गॅलरीचा. हे बघा, हा रोड आहे समोरचा, मेन रोड. हे साईडची बिल्डिंग आहे आमची. हे बघा, हा असा व्ह्यू आहे आमच्या गॅलरीतून, मागच्या गॅलरीतून असा व्ह्यू आहे. बघा आमची गॅलरी छोटीशी. इथे आम्ही जास्त काही याचा वापर नाही होत, थोडं असं झाडं वगैरे लावून ठेवले आहे, तेवढंच. हे बघा, आता इथं रविवार आहे, त्यांना सुट्टी आहे, तर हे म्हणाले की मीच पोहे वगैरे करतो आज नाश्त्याला. तर बघा, इथे त्यांनी एक टोमॅटो, मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे पोहे बनवण्यासाठी. त्यांचं चॉपिंग खूप बारीक असते, व्यवस्थित असते, आपल्याला तसं जमत नाही. बघा, त्यांनी केलेलं आहे ह्याचं चॉपिंग. हे बघा, आता पोहे बनवण्यासाठी त्यांनी कढई ठेवलेली आहे, तेल टाकलंय, कांदा वगैरे भाजून घेतलाय, त्याच्यात सगळे मसाले आपले टाकत आहे, हळद, मीठ वगैरे, मोहरी, जिरा काय आहे ते सगळं मीठ टाकून घेतलंय त्यांनी. तसे ते छान बनवतात पोहे, फक्त त्यांना पोहेच बनवता येते, दुसरं काही येत नाही. पण तेवढंच असू द्या, एखाद्या वेळेस तेवढंच आपल्याला. बघा, इथे सगळं टाकून घेतलेलं आहे त्याच्यात. आता ते बनवतील पोहे. सगळं मिक्स वगैरे करून घेत आहे. शेंगदाणे टाकायचे राहिले होते, त्यांनी शेंगदाणे टाकलेत. मग तर हे सगळं आपण ताट वगैरे याच्यावर एक ठेवूया आणि मग त्याला वाफून घेतो. ठेवून दिले ताटवरी. तोपर्यंत हे पोहे धुवून घेतात. हे सगळं मिक्स करून घेऊया. आता टाकूया आपले पोहे. हे बघा, पोहे टाकलेले आहे. आता सगळं मिक्स करून घेऊया. आमच्याकडे नव्हती कोथिंबीर आणायची होती, त्याच्यामुळे काही कोथिंबीर नाही आहे आमच्याकडे, तर आम्ही ते अशीच खाल्लेले आहे. तर बघा, इथे झालेले आहेत पोहे झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊयात आणि करूया नाश्ता पोह्याचा. हे बघा, झालेले आहेत पोहे. पोह्याचा नाश्ता करून घेऊया. आता इथे बघा, आजूसाठी मी ठेवलेलं आहे पाणी गरम करायला. ते पाणी गरम झालेलं आहे, त्याच्या आंघोळीसाठी बकेटमध्ये काढून ठेवते. आणि इकडे लावलेलं आहे मी मशीनमध्ये कपडे धुवत. म्हटलं जोपर्यंत आदूची आंघोळ होईल तोपर्यंत आपले कपडे पण धुवून होऊन जातील. हे बघा, हे मशीन चालू आहे इकडे. आता आदूला इथे आंघोळ घालण्यासाठी पाणी काढून घेते त्या बकेटीमध्ये आणि तिला घालते आंघोळ, आणि त्याच्यानंतर भेटते मी तुम्हाला. हे पहा, आता हिची झालेली आहे आंघोळ आणि ही खेळत आहे इथे बॉल. बघा, बॉल खेळायला तिला खूपच आवडते. त्या बॉलचं तर तिने जीवच घेतला, जसा आपटून. आणि बघा, इथे ह्या दीदी ड्रॉइंग करत होत्या. त्यांना सुद्धा ही मधात जाऊन असं त्रास देत होती. त्यांच्या मधात अशी बॉल फेकत होती, मधातच उभी काय राहत होती. त्या पण अशा तिला कंटाळल्याच होत्या. बघा, बॉल. ह्या बघा, हे अशी करत होती, यांच्यात अशी मधात जाऊन उभी राहत होती, मधातच बॉल फेकत होती.
हे बघा, त्यांना त्रास द्यायला बघत होती ही बघा. त्या काढत होत्या ड्रॉइंग इथे, आणि ही त्यांचं पेन्सिल कलर जे पण असं साहित्य आणलेलं होतं त्यांनी ते सगळं उचलून उचलून आणत होती. हे बघा, ह्या दिदी तर म्हणत त्या कधीही आजू जाते एकदाची बाहेर. बघा, इथे आम्ही चाललेलो आहोत आता बाहेर. आम्हाला बघायला जायची होती गाडी. ही आहे आमच्या एरियामधलं असं रोड आहे हा. हे बघा, हे आलोय आम्ही. हे बघा, मार्केटचा रोड आहे हा, मेन मार्केटचा रोड. बघा इकडे किती गर्दी असते. एक तर आज रविवार आहे तर इतकी गर्दी आहे इथे. बघा, ट्रॅफिक पण खूपच असतो इथे. मार्केटचा मेन मार्केट आहे हा, त्याच्यामुळे गर्दी खूपच असते इथे, नेहमीच असते. गाड्यांची वगैरे खूपच गर्दी वगैरे नेहमी असते इथे. हा आहे आपला नाशिक हायवे. बघा, इथे आम्ही चाललेलो. आम्हाला जायचं होतं टाटाच्या शोरूमला गाडी बघायला. हे बघा, जातो आम्ही आता. आम्ही आलेलो आहोत टाटाच्या शोरूमला. हे बघा, टाटाच्या शोरूमला इथे आलेलो आहोत. आणि बघा, हे आल्या आल्या हिची मस्ती सुरू आहे इथे. आता प्रत्येक गाडीच्या मागे पळ, हे उचल ते उचल. एक तर ते गाडीच्या इथे दिसतही नव्हती, तिच्या मागे मागच मला राहावं लागलं. हे बघा, ही गाडी त्यांनी दाखवलेली आहे आम्हाला. गाडी वगैरे तशी छान आहे ही. आम्ही बघितली ते की एक नेक्सॉनची बघितली आहे, टाटा नेक्सॉन. आणि टाटा पंचची सुद्धा बघितलेली आहे टाटाच्या शोरूममध्ये. त्याने दाखवली आम्हाला ही गाडी. छान आहे गाडीची. सीट वगैरे ॲडजस्टेबल आहे, वर खाली होते, छान आहे. त्यांच्याकडे इकडे होती अवेलेबल म्हणून त्यांनी इकडे आणून आम्हाला दाखवले. हे बघा, हे इथे अशी खेळत आहे. तिथे अशा ठेवलेलं होतं ते दगडासारखे असे, तेच ते उचलून खेळत होते. हे बघा, इथून गेल्यावर आम्हाला जायचं होतं दुसरीकडे. तर आम्ही गेलो मग मारुती सुझुकीच्या शोरूमला. तिथे बघितली आम्ही ही ब्रेझा. आम्ही 3 गाड्या ठरवल्या होत्या, एक टाटा पंच, टाटाची नेक्सॉन आणि ही सुझुकीची ब्रेझा. तर ह्या 3 गाड्यांमधून आम्हाला चॉईस करायच्या होत्या. तर बघू आता समोर आम्हाला कोणती चॉईस करायला हे होईल. हे बघा, हिची तर मस्ती सुरू असते. जिथे जायला तिला खेळायलाच पाहिजे. काही पण खालचं उचलेन, पळेन, कुठेही लपून बसेल, छोट्या जागेत घुसेल, काही करत असते ती. बघा, अशी ती खेळत होती. तिच्या मागे मागच आम्हाला राहावं लागते. ती बाहेर गेल्यावर एका जागेवर थांबत नसते. हे बघा, ही आहे नेक्सॉनची CNG बघत आहोत आम्ही. आणि ही ब्रेझा, ही पण CNGच आहे. हे बघा, ही बसलेली आहे अशी. हे आहे हे पंच आहे. तर तुम्ही प्लीज आम्हाला सजेस्ट करा की कोणती गाडी घ्यायला पाहिजे. आम्ही सध्या कसं आम्हाला एवढं काही समजत नाही आहे. तर प्लीज तुम्ही आम्हाला सांगा. थँक्स फॉर द वॉचिंग आणि कमेंट करा.